बातमी पावसासंदर्भात आहे। सोलापूरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। पावसामुळे अनेक हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बार्शी शहर आणि जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। बार्शी तालुक्यातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौंदणे, शेलगाव या गावाला तुफान पावसाचा फटका बसला। कांदा, उडीद, भुईमूग, सोयाबीन या पिकांचं मुसळधार पावसामुळे नुकसान झालंय। बार्शी तालुक्यातीलच त्याचबरोबर परिसरामध्ये झालेल्या धुवाधार पावसामुळे अनेक शेतीला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांकडून कांदा लागवडीसाठी लगबग सुरू आहे, तर उडदाच्या मळणीची कामं सुद्धा आता खोळंबली आहेत। बार्शी शहर आणि जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। बार्शी तालुक्यातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौंदणे, शेलगाव या गावाला पावसाचा मोठा फटका बसला। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली। तेरणा धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत असून दररोज आधीच धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे, त्यामुळे तेरणा नदीला पुराचा धोका निर्माण झाला। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच पावसामुळे नदी परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। तेरणा नदी काठावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी। तर तेरणा धरणाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। तेरणा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। संत गोरोबा काका यांच्या तीर्थस्थळाजवळ असलेलं हे तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि तेरणा धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू झालेला आहे। तेरणा नदीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तिकडे गोदावरी नदीला देखील मोठा पूर आलाय। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। यावर्षी पहिल्यांदाच सर्व 27 दरवाजे उघडलेत। जायकवाडी धरणातून 1,13,184 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडीचे 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत। दरवाजे 0.5 फूट उचलून 4.5 फूटपर्यंत उघडण्यात आले। गोदाकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तिकडे उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रामध्ये 25,000 क्युसेक इतक्या दाबानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर उजनी धरण प्रशासनानं भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। उजनी धरणामध्ये सध्या एकूण पाणी साठवून क्षमतेच्या 121.68 TMC इतका पाणीसाठा जमा झालाय। उजनी धरण 108% अधिक क्षमतेनं भरलंय। त्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विसर्ग केला जातोय। तिकडे भामरागड ताडगाव जंगल परिसरामध्ये